रामराम शेतकरी मित्रांनो, आजकाल शेतामध्ये जाण्यासाठी बऱ्याच गावांना रस्ते नाहीत किंवा रस्त्याच्या अडचणी असतात. रस्त्यामध्ये भांडणं होतात किंवा कोणी कोणाला धुऱ्याहून जाऊ देत नाही, कोणी कोणाला रस्त्याहून जाऊ देत नाही, कुठं आडवाआडी होते, पांदण रस्ते असतात. आणि अशा बाबतीत ज्या राज्यामध्ये तक्रारी होत असतात, या तक्रारींची दखल घेऊन किंवा त्या प्रश्नाची सोडवणूक करायची म्हणून आता महाराष्ट्र राज्याला नवे महसूल मंत्री लाभलेले आहेत, बावनकुळे साहेब. आणि या बावनकुळे साहेबांनी रस्त्यांच्या बाबतीतचा असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कारण बऱ्याच खेड्यापाड्यात गावात रस्त्याचे इतक्या भानगडी आहेत, वांदे आहेत. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना रस्त्यानं जाता येत नाही किंवा जाऊ दिल्या जात नाही, कुठंतरी अडवणूक होत असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नाची मागणी लातूर जिल्ह्यातले अभिमन्यू पवार म्हणून जे आमदार आहेत, यांनी इतका पाठपुरावा केलेला आहे रस्त्याच्या बाबतीत. आता मी तर बातमीमध्ये असं वाचलं आहे की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये रस्त्यासाठी खूप निधी आणला. स्वतःच्या आमदार निधीतूनसुद्धा रस्त्यांचे बरेचसे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. आणि या नवीन महसूल मंत्र्याकडे सुद्धा त्यांनीच मागणी केली की हे राज्यामध्ये रस्त्याचे खूप प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. कारण शेतकरी हा महत्त्वाचा देशाचा कणा आहे आणि आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. आणि शेतकऱ्यांच्या जीवावरच जे काही अर्थव्यवस्था चालते ही फक्त शेतकऱ्याच्या जीवावर चालते. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामधून शेतीमाल आणण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही, रस्त्यानं जाऊ दिल्या जात नाही. बरेचसे पांदण रस्ते आहेत आणि त्यामध्ये आता महसूल मंत्र्यांनीसुद्धा चांगलं लक्ष घातलं आहे आणि त्यांनी महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारण रस्त्याचा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे. आता पहिल्यानं म्हणत होते की जो पांदण रस्ता आहे किंवा शेत रस्ते ते 33 फुटाचे असतात, शिवाचे रस्ते 33 फुटाचे असतात. मात्र आता या नवीन महसूल मंत्र्यांनी त्याबाबत पुन्हा एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे. फक्त शेतकऱ्यांना गाडी जावी, गाडी रस्ता असावा म्हणून 33 फुटाचा रस्ता असायचा. पण आता शेती ही प्रगत होत आहे, शेतीमध्ये बदल होत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठं वाहन जावं, समजा ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल किंवा टँकर असेल, जे शेतकऱ्यांना शेतातून माल आणता यावा, हार्वेस्टर जावं. किंवा बरेच शेतकरी ऊसाची शेती करतात, तिथे ऊसाचे ट्रक जावे, ऊसाची वाहतूक करता यावी. किंवा बागायती बरेच शेती करतात आणि त्या बागायतदारांनासुद्धा आपले वाहनं शेतामध्ये नेता यावीत म्हणून वाहनांच्या स्वरूपाचे, वाहनांना जेवढे लागतात असे मोठे रस्ते करण्याचा निर्णय हा महसूल मंत्री घेत आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होणार आहे. बऱ्याच कटकटी मिटणार आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा मिटणार आहेत. आणि रस्त्याच्या बाबतीतचे बरेचसे निर्णय हे तहसीलदाराला अधिकार देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आता जर कुठं तालुक्यात कोणत्याही रस्त्याचे ग्रामीण भागात, खेड्यात जर अडचणी असतील तर प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या तहसीलदाराशी संपर्क साधायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कुठंही वांदे भानगडी हे रिले शेतकरी कतही जाऊ देत नाहीत. म्हणजे आपलं झालं तर झालं नुकसान, पण शेजाऱ्याचं बी करायला सोडित नाहीत. म्हणजे आपलं सोयाबीन वावरातून नेता येणं ना, तर त्याचं बी नेऊ द्यायचं नाही, आपल्या धुऱ्याहून जाऊ द्यायचं नाही, आपल्या पांदीतून जाऊ द्यायचं नाही. काट्यास टाकतेन, दगडच टाकतेन, नाहीच जमलं तर पाणी सोडतेन रस्त्यानं. असे भानगडी करणारे लई शेतकरी आहेत. पण तुम्हाला एक सांगायचं शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्यात एकी करत नाहीत, शेतकरी जोपर्यंत शेतकऱ्याला मदत करत नाही तोपर्यंत शेतीमध्ये बदल होणार नाही आणि शेतकऱ्यामध्ये बी बदल होणार नाही. त्यामुळे अशा भानगडी करायच्याच नाही, एकमेकाला सहकार्य करायचं. तुम्ही बघा, बाहेर व्यापाऱ्याला सहकार्य करीत असतो, तो कधीच एकमेकाला विरोध करत नाही. किंवा एखादा नोकरदार असेल, तो नोकरदाराला मदतच करतो. त्यामुळे त्याचं मस्त मजेत चालले, ते एकमेकाला सहकार्य करून स्वतःचा व्यापार करतात, नोकरी करतात. किंवा मोठमोठ्या कंपन्या असतील एकमेकाच्या स्पर्धेत असतात, पण एकमेकाला सहकार्य करतात. जो व्यापार करायचा तो स्वतःच्या यानं करतात. तसंच आता यापुढे शेतकऱ्यानं दुसऱ्याला जर समजा चांगलं उत्पन्न व्हायलं तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कसं होईल हा प्रयत्न केला पाहिजे, त्याला कमी होईल हा प्रयत्न करायचा नाही. त्यामुळे हे रस्त्याचे वांदे आता यापुढे मिटणार आहेत. आणि प्रत्येक शेत रस्त्याला आता जवळपास बऱ्याचशा शेत रस्त्यांना रस्त्याचे नंबर दिलेले आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याला नंबर नसतील तर प्रत्येक शेतकऱ्यानं तहसीलदाराकडे जाऊन
त्या शेत रस्त्याला आपल्या नंबर घ्यायचा आणि शेत रस्त्याला नंबर घेतल्याच्या नंतर आपल्याला समजा पांदण रस्ता असेल तर त्या पांदण रस्त्यासाठी काम करता येणार आहे. तिथं माती काम करून पुन्हा शासनाकडून खडीकरण करून आणि त्यासाठी मातोश्री पांदण योजनासुद्धा आणलेली आहे. आणि त्या अभिमन्यू पवार जे आमदार आहेत त्यांनी त्या पांदण रस्त्याची जी योजना आहे त्यामध्ये पुन्हा काही चांगले बदल करता येतील का याचीसुद्धा मागणी महसूल मंत्र्याकडे केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं जर आपले काही रस्त्याचे वांधे असतील काय असतील होईन तर आपल्यातच मिटून घ्यायचे गावातच, बाहेर गावाचा राडा बाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि जर नसलाच मिटत तर मग तहसीलदाराकडे जाऊन तो मिटून घ्यायचा. जी अडचण असेल जे एखादा माणूस, आणि गावात काही सगळे खोडील माणसं नसतात, उगं एक अर्ध खोडील माणूस असतंय आणि ते सगळ्या गाव नाशित आहे. त्यामुळं यापुढं ही काळजी घ्यायची, कारण शेती हा महत्त्वाचा भारताचा कणा आहे. शेती हा कृषीप्रधान, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीवर आहेत. जो रोजगार आहे तो जास्तीत जास्त शेतीवर मिळतो आणि शेतकरीच हा खरा देशाचा पोशिंदा आहे. त्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट, शेतीमध्ये सुद्धा आता बदल करायला शिका. नाही तर नुसते सोयाबीन, ज्वारी आणि गहू किती बी पेरले ना काही बदल होणार नाही शेतकऱ्यामध्ये. बागायत असेल किंवा इतर काही पिकं आहेत, हळद आहे, अद्रक आहे, मोसंबी आहे, असे किंवा ऊस असेल पाणी असलं तर. आणि प्रत्येक शेतकऱ्याने आता पाण्याची उपलब्धता कधी कमी जास्त असते, अशा वेळेस शासकीय योजनाच्या माध्यमातून शेततळं असेल, त्याला ताडपत्री अस्तरीकरण असेल, अशा प्रत्येक योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि आपल्या शेतीमध्ये बदल केला पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आजकाल नोकऱ्यासुद्धा कमी झाल्यात. आपले मुलं जरी शिकले तर सहजासहजी नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. शेतीसोबत जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीसोबत काही ना काहीतरी जोड व्यवसाय केला पाहिजे. मग गांडूळ खताचा प्रोजेक्ट असेल, तुमचं फळबाग असेल, तुमचं भाजीपाल्याचा व्यवसाय असेल किंवा दुधाचा व्यवसाय असेल, मशरूम असेल, असे अनेक वेगळा नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा कृषी प्रदर्शनं असतात, वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेटी दिल्या पाहिजेत. कारण कुठंतरी आपण बाहेर गेलो, काहीतरी नवीन बघितलं तर आपल्याला नवीन काहीतरी करता येतं किंवा कोणती तरी मार्गदर्शक दिशा मिळते. आणि जर असं काही चांगलं नवीन काही केलेले शेतकरी असतील तर त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण आपण त्या प्रत्येक शेतकऱ्याची म्हणजे व्हिडिओ करणार आणि त्याला प्रसिद्धी देणार, म्हणजे इतरही शेतकरी त्या शेतकऱ्याकडे येऊन त्याचं शिकतील. असा नवीन काही प्रयोग केलेले शेतकरी असतील ज्यांची चांगलं शेतीतून भरभराट आहे, चांगलं उत्पन्न आहे आणि त्यांना स्वतःचा आत्मविश्वास आहे की आपलं उत्पन्न हे एकदम चांगलं जोरात आहे बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा, तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच कमेंट करा. आपण त्यांच्या शेतात येऊन त्यांचा व्हिडिओ करू, त्यांची माहिती, त्यांनी कसं केलं, काय केलं, ही इतरही शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्यामध्ये प्रगती व्हावी, हाच आपला महत्त्वाचा उद्देश आहे. तर आपला महत्त्वाचा प्रश्न होता शेतकऱ्यांच्या रस्त्याचा. तर शेतकरी मित्रांनो, यापुढे रस्त्यासाठी भांडायचं नाही. आपण रस्ता द्यायचा शेतकऱ्याला, आपल्या शेजाऱ्याला, कारण त्याची प्रगती झाली तरच आपली होत असते आणि आपली झाली तर त्याची होईल. त्यामुळे ज्या काही रस्त्याच्या अडीअडचणी असतील ते यापुढे शासनातर्फे सुद्धा सोडवल्या जाणार आहेत. प्रत्येक रस्त्याला क्रमांक दिला जाणार आहे आणि बरेचसे रस्त्याचे जे काही प्रश्न असतील त्या रस्त्याबाबत आता तहसीलदारांना जास्तीचे अधिकार देण्यात येणार आहेत. आणि असे निर्णय आता शासन घेत आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा खूप जोमात आहेत. CM कामात तर काम जोमात. त्यामुळे आता मुख्यमंत्रीसुद्धा चांगले कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.